नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मुंबईची फेमस अंडा भुर्जी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर बघा, इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 3 चमचे तेल। आता हे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला 2 हिरवी मिरची कट केलेली ही घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर मिरची आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने परतून घ्यायची आहे। पटकन अशी ही परतली जाते। आता त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे 2 मोठे कांदे एकदम बारीक कट केलेले। आता कांदा आपल्याला खूप लाल परतायचा नाही, फक्त हलकासा मऊ करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। कांदा इथे छान असा मऊ झालेला आहे। यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 मोठे टोमॅटो एकदम पिकलेले आणि बारीक कट केलेले। आता टोमॅटो आपल्याला पूर्णपणे गळेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। आता मुंबईला प्रत्येक गल्ली बोळामध्ये आपल्याला असे स्टॉल लागलेले असतात आणि तिथे अंडा भुर्जी भेटते। प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळ्या पद्धतीची करतो, पण ह्या मुंबईची फेमस अशी ही अंडा भुर्जी आहे। ती थोडी वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीची असते। तर नेहमी तीच अंडा भुर्जी खाऊन कंटाळा येतो, तर ह्या पद्धतीची अंडा भुर्जी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, चवीला अप्रतिम लागते। आता टोमॅटो आपण गळेपर्यंत छान असं शिजवून घेऊ। टोमॅटो छान असा गळालेला आहे। टोमॅटो गळण्यासाठी, पटकन होण्यासाठी एकदम बारीक असा कट करायचा, म्हणजे पटकन असा शिजलाही जातो आणि गळलाही जातो। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला काही मसाले। इथे पाव चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा इथे मिरची पावडर आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाव चमचा गरम मसाला आणि यामध्येच आपण मीठ घालणार आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा टोमॅटोमध्ये परतून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे 2 ते 3 मिनिटे परतून। आता 2 ते 3 मिनिटे आपण जे मसाला घातलेला परतून झालेला आहे आणि त्यामध्येच घालायचं आहे आपल्याला 2 चमचे इथे पाणी घालायचं आहे। आता ह्या पाण्यामध्येच आपल्याला छान असे हे पुन्हा शिजवून घ्यायचं आहे। हे पाणी पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपण पाणी आटवून घेणार आहे। कलर बघा काय सुरेख दिसतोय। आता यातलं पाणी पूर्णपणे आटून गेलेलं आहे। आता इथे आपल्याला घालायचं आहे अंडी। अंडी आपल्याला फोडून न घालता अंडी आपल्याला उकडून आणि किसून घालायची आहे। इथे मी 3 अंडी घेतलेली आहे। एकदम बारीक अशी ही किसून घेतलेली आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता बरेच वेळा आपण घाईमध्ये काय करतो, कांदा टोमॅटो परतून घेतो, मसाले टाकतो आणि त्यानंतर आपण अंडी अशीच फोडून फक्त मिक्स करत राहतो। पण अशा पद्धतीची अंडा भुर्जी जर केली तर सगळेच आवडीने खातील। एवढी सोपी आणि खायला अतिशय चविष्ट अशी लागते। आता हे सगळं आपण एकदा मिक्स करून घेऊ। आता भुर्जी आपण परतून घेतलेली आहे, मिक्स करून घेतलेली आहे। आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 अंड। इथे मी 1 अंड फेटून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आणि पूर्णपणे आपल्याला ही मोकळी सुटसुटीत होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। अंडा आपण फेटून घातलेलं ते सुद्धा एकदम मोकळं सुटसुटीत असं झालेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता, अतिशय सुंदर अशी ही भुर्जी तयार झालेली आहे। आता गॅस बंद करायचा आणि आणखीन टेस्टी होण्यासाठी यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा बटर। चव अप्रतिम लागते। एकदा तुम्ही अशा पद्धतीची अंडा भुर्जी नक्की करून बघा। तुम्ही पावाबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता। अगदी मुलांना डब्याला सुद्धा तुम्ही देऊ शकता। मुले डब्बा सगळा संपूर्णच आणतील, एवढी ही टेस्टी
अंडा बुर्जी तयार झालेली आहे। तर अशी सोप्या पद्धतीची ही मुंबईची फेमस अंडा बुर्जी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।